नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण जे आहे ते काळी मसूर डाळ जी आहे ती कशी बनवायची ती पाहूया। वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। काही जण ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालतात। आपण थोडीशी धाबा स्टाईल बनवूया। जास्त सामग्री नको, फक्त कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर रेसिपी आपण सुरू करूया। 2 वाटी मी 2 छोट्या वाटी ही अख्खे मसूर आहे, काळी मसूर डाळ। तर ती स्वच्छ धुवून घेतली मी 3दा आणि त्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून मी जे आहे ते 1 तासासाठी भिजत ठेवली। 1 तासानंतर हे बघा, ही डाळ जी आहे ती म्हणजे अशी भिजायला जास्त वेळ लागत नाही। ह्याच्यामध्ये 1 तेजपत्ता जो आहे तो मी फाडून घातलेला आहे आणि 1 मोठी वेलची, मसाला वेलची जी आहे ती ह्याच्यात घातलेली आहे। आणि आता कुकरला हे भांडं ठेवून आपल्याला जे आहे ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या ज्या आहेत त्या झाल्यानंतर गॅस जेव्हा थंड होईल त्यानंतर जे आहे ते काढून घ्यायची आहे डाळ बाहेर आणि आपण जे आहे ती बाकीची तोपर्यंत तयारी करायची आहे। तर मोठ्या कढईमध्ये जे आहे ती मी तेल घातलेलं आहे, कुकिंग ऑइल, थोडंसं जिरं 1 चमचा, त्यावर ते तडतडलं चांगलं जिरं की त्यावर हिंग घातलेली आहे। कढीपत्ता मी फाडून घालते कारण त्याची चव छान येते कढीपत्त्याची। छोटी लसूण होती तर त्याच्या 10 पाकळ्या मी घेतलेल्या, त्या बारीक करून घेतलेल्या आणि त्या घातल्या आहेत। आणि मंद मीडियम फ्लेमवर हे आपल्याला करायचं आहे। लालसर झालं थोडंसं लसूण की त्यामध्ये जे आहे अगदी 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले होते, ते बारीक चिरून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये ते घालून व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत। ह्यावर आता झाकण आपल्याला ठेवायचं नाही आहे। कांद्याला पाणी म्हणजे पाणीदार जसा कांदा होतो तसा नाही आहे, आपल्याला भाजायचा आहे कांदा व्यवस्थित। पण तो लालसर होण्याच्या आधी त्याच्यामध्ये जे आहे ते मसाले घालायचे आहेत आपल्याला आणि टोमॅटो घालायचा आहे। तर हा आता लालसर म्हणजे व्यवस्थित भाजला आहे। तर ह्यामध्ये जे आहे ते 1 चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर आणि मसूरच्या डाळीप्रमाणे आम्हाला थोडंसं तिखट लागतं तर छोटे 3 चमचे जे आहेत ते मी लाल तिखट घातलेला आहे मसाला। हा अंबारी मसाला आहे। तर हे 3 चमचे घालून मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जे आहे ते 2 छोटे मी टोमॅटो बारीक करून घेतलेले होते, तर ते ह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि व्यवस्थित ढवळून जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। ते बघा, ह्याच्यामध्ये चॉपरमध्ये म्हणजे चॉपिंगचं भांडं आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते मी बारीक अगदी टोमॅटो कापून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे। तो व्यवस्थित परतवून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि मीठ घालायचं आहे आणि ह्याला शिजत ठेवायचं आहे झाकण मारून। झाकण घातल्यानंतर जे आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं, 1-1.5 मिनटं जे आहे ते आपल्याला शिजवायचं आहे। व्यवस्थित त्याला जे आहे ते तेल सुटतं शिजल्यानंतर। हे बघा, अशा पद्धतीने हे 1.5 मिनटानंतर जे आहे ते 1.5-2 मिनटानंतर व्यवस्थित कांदा टोमॅटो शिजलेला आहे। तर ह्यामध्ये जी आपली मसूरची डाळ जी आहे ना ती आता आपल्याला ॲड करायची आहे। पण मी आहे ना प्रत्येक कांदा टोमॅटो जेव्हा काहीतरी बनवत असते आणि कांदा टोमॅटो ज्यावेळेस शिजतो त्यावेळेस मी थोडीशी कोथिंबीर ती घालते, कारण त्याचा स्वाद खूप चांगला येतो। तर थोडीशी कोथिंबीर मी घालून ढवळली। आता मसूरची डाळ जी आपण कुकरमधनं काढलेली होती ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। व्यवस्थित अख्खे मसूर, आपले काळे मसूर शिजलेले आहेत। थोडंसं पाणी घातलेलं आहे, पण मी हे पाणी गरम पाणी घेतलेलं आहे, ॲड केलेलं आहे, जे मसूरच्या डाळीत घातलेलं आहे ते। कारण कसं आहे, थंड पाणी जर का आपण यूज केलं ना जेवण बनवताना कोणत्याही पदार्थामध्ये, शिजत असलेल्या पदार्थामध्ये जर आपण थंड पाणी यूज केलं ना तर त्याचं चवही बदलतो आणि कलरही बदलतो। तर गरम पाण्याचा वापर करावा। थोडंसं याच्यामध्ये छोटासा गुळाचा तुकडा टाकला आहे आणि 2 कोकम मी ॲड केलेले आहेत आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, छान शिजवून द्यायचं आहे आपल्याला हे। तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी आल्यानंतर आपल्याला फक्त कोथिंबीर घालायची आहे आणि कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर चिमूटभर कसुरी मेथी आपल्याला ह्याच्यावर स्प्रिंकल करायची आहे। आणि अशी झटपट काळ्या मसूरची डाळ आपली
रेडी होते। अतिशय सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे ही। आपण रोज जे आहे ते वरण भात, तिखट आमटी भात, कढी वगैरे खातच असतो, तर ही राईस बरोबर ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही लाईक करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला, आणि माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज चॅनल आहे माझा यूट्यूबला, तो सबस्क्राईब करा। आणि अशाच आपण रेसिपीज ज्या आहेत त्या घेऊन येऊया। आणि ही बघा, ही थोडक्यात म्हणजे ढाबा स्टाईल आहे, पण आपण घरगुती सामानामध्ये घरगुती पद्धतीने व्यवस्थित अशी आपली चविष्ट अशी भाजी तयार होते। ही आमटी आहे दाटसर अशी, ही चपाती बरोबरही खाता येते आणि राईस बरोबरही खाता येते। तर राईस बरोबर आम्हाला खूप खायला आवडते ही, माझ्या मुलाला चपाती बरोबर आवडते। मी आणि मिस्टरांनी हे राईस बरोबर जे आहे ते काळ्या मसूरची डाळ जी आहे ती घेतलेली आहे। आणि हे बघा, धन्यवाद।